शुभ सकाळ. मी भक्ती सांगलच्या छोट्याशा गावामध्ये राहते. उन्हाळ्या सुट्ट्या गावाकडे मस्त अशी मजा मस्ती चालू आहे. तसंच मोठ्या नणंदबाई आठवडा झालं भातचा आणि ते आलेले आहेत. तर मी नानाच्या वर्षाला जी चटणी केली होती ते खायची होती त्यांना, तर आज मी तेच बनवणार आहे. तर लाईट गेली होती त्यामुळे मी गॅसवरती चपात्या करत होते. सोबतच आहो समर्थ सम्राट बाहेर जेवण करत होते, कारण त्यांना जायचं आहे गावाकडल्या बागेमध्ये. तर मस्त असं आज सोयाबीनची भाजी बनवलेली आहे, चपात्या, भात, भाकरी असा आमचा बेत आहे आणि सोबतच दह्याची चटणी. तर चला, मला एक कमेंटसुद्धा होती दह्याची चटणी दाखव. तर भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, 2 कांदे चिरून घेतलेत, 2 लसणाचे गड्डे सोलून, देशी लसूण आहे आणि चांगले 1 वाटी भाजके शेंगदाणे घेतलेत. सोबतच 1 पेला साईचं दही आहे, रात्री मी लावलं होतं दही. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. ही चटणी इतकी छान लागते, इडली डोशासोबत सुद्धा आपण खाऊ शकतो आणि आमच्या प्रत्येक कार्यक्रमात ही चटणी असते. माझ्या लग्नात सुद्धा ही चटणी होती. तर आता याच्यात टाकत आहे मी 1 चमचा जिरे टाकले आणि सोबतच चांगलं चवीनुसार तिखट टाकायचं. तुम्हाला जास्त आवडत असेल तर तिखट, कमी असेल तर कमी. तर चांगलं मस्त चवीनुसार मी 2.5-3 चमचे तिखट टाकलेलं आहे. आता काय करायचं, हे फक्त मिक्सरला फिरवून घ्यायची, जाडी भरडी, लई बारीक पेस्ट करायची नाही. जर लईच बारीक केलं तर अजिबात चव लागत नाही. थोडंसं जाडं भरडं शेंगदाणं राहिलं पाहिजे त्यात आणि मेन म्हणजे ह्या चटणीमध्ये कांद्याचं पाणी झालं पाहिजे, तेव्हाच ही चटणी छान लागते. हे बघा, मस्त अशी चटणी मी बारीक करून घेतली. तर आता काय करायचं, फक्त तेल घ्यायचं थोडंसं. तेल मी एक वाटीमध्ये गरम करायला ठेवले. त्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर मोहरी आणि जिरे टाकायचं, आवडत नसेल तर फक्त जिरे, कोथिंबीर, कढीपत्ता हे टाकलं तरी चालतं. तर माझ्याकडे कोथिंबीर नाही म्हणून मी नाही टाकले. गुरुवारी बाजार असतो, आम्हाला गुरुवारी भेटते. आणि कढीपत्त्याचं झाड आहे पण घरात कुणालाच आवडत नाही म्हणून टाकले नाही. फक्त जिरे आणि मोहरी कडवून घ्यायची आणि त्यावरती तडका मारायचा. इतकी मस्त लागते ना ही चटणी, खूप मस्त लागते. मी 4-4, 5-5 किलोची सुद्धा बनवलेली आहे. अजिबात हे बिघडत नाही आणि चवीला इतकी छान. इडली डोशासोबत आमच्यात आता ही चटणी बनते. खोबऱ्याची चटणी आमच्यात बनतच नाही, सगळ्यांना हेच आवडते. आणि भाकरी, चपाती, भातसोबत इतकी छान लागते ना, माझी फेवरेट चटणी आहे. सोयाबीनची भाजी, हे बघा आजचं जेवणाचं मस्त असं ताट. बॅलर पशे मऊ आहे ना, धुवून आण. आता वाजले 1:30 आणि नणंदबाईची जायची लगबग. त्यांची जाऊबाई त्यांना घ्यायला यायलेत. काय रे बाळा, अरे पाहुण्यांना केलंय, पाहुण्यांचं झाल्यावर मग देते. काढा की आंबे मोठे मोठे, अलीकडून काढा. मोठे 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 पिकतेल असे काढा. आत्याला काढ की, आत्याला द्यायला आंबे काढ की. चालले आता 10-12 माणसं कसं बसतील याच्यात. आत्तूचा मी नाही जेवणार, पप्पा जेवणार आहेत. आत्तू गेली की बाळा त्यांच्या गावला, वाळी खिंडीला. आत्तू गेली, अनुदाजी गेले. तुला करमालत ना अनुदाजी सोबत. 1:15 झालंय तर गेले त्यांच्या नंदच्या. आज सुवासनी आहे ताटपडीला, तर सुवासनी करून ती त्यांच्या घरी जाणार आहेत. याला लय करमत होतं. अनिल दाजीन तिची मस्त जोडी जमली होती सम्राटची. गप्पा मारायचे, दोघं जाऊन डाळिंब घेऊन यायचे, डाळिंब खायचे. किती खाल्ले बघा तिथं दोघांनी बसून. आता गेल्यानंतर ना असे झोपले. मी सुद्धा यांच्यासोबत तासभर झोपून उठले आणि मस्त असं पाणी चालू आहे झाडामध्ये. दादू बसलाय झुल्यात. जेवण इथंच आणलं होतं. आत्या आणि दाजी गेल्यानंतर पोरं खूप सुकलेत. बघा, लाडुली तर झोपले, समोर उठला. तनगीत आत्याबाईकडे बघून आरडत आहेत. काय झालंय ग, काय झालंय. ये मी ती हे उगवले का बघायला चालले पाठीमाग. काय झालंय ग. आत्याकडे तोंड करून वरडत टारा टारा. काय झालंय, काय झालं गोगे.
ही दोघी वरडायला लागले, गुगी पण वरडायला लागले. आज आता मांजरचा दुसरा तिसरा दिवस आहे. आवाजच येत नाही बाळा. रात्री बाहेर आवाज येत होता, गेला का काय घरला काय माहित त्याच्या. आपलं ती भांड पण तिथंच आहे दूध ठेवलेलं, त्याला दूध. कोथिंबीर नाही रे दिसत अजून, ते बी पाणी नाही बघा. मी ती एकाच कडेला गेले. आता ह्या सगळ्या वाप्यामध्ये आम्ही मिरची टाकली आहे, कोथिंबीर, मेथी है ना समू. पिल्लू पण खात असते रे, त्याला पण भूक लागतेच की. चिंचा रे, पप्पाला वेळ भेटतो चिंचा काढाय काय माहित. इथून सुद्धा केशर आंबे किती छान दिसलेत बघ. बघ लटकलेले. ऍपलचं झाड वाळून चाललंय. काय करावं या ऍपलच्या झाडाला. थोडे थोडे जांभूळ पिकायला लागलेत. हे बघा. मी यायला पाहिजे, पोचतच नाही जांभळं. काय यायला पाहिजे. मला जांभळं आवडतच नाही. खाते मी तसं 2-4, पण असं आवडतंय म्हणून नाही खात. म्हणजे लय आवडतंय असं नाही, अजिबात नाही. दर जास्त नाही हो, अर्धे कच्चे दर. लय पकड खालय, मजे करलय. थोडेसे आता पाड कमी झालेत बरं का, पडायला लागलेत है ना समो. आंबे कमी झालेत बघ झाडाचे. आता हळूहळू पडून पूर्ण झाड रिकाम होते. जे रिकाम झाले ना त्याच्या काड्या दिसतात बघ रिकाम्या. टुपुक टुपुक रोज 2-4 सापडायला लागलेत. बघू आता उद्या पप्पाला वेळ असला तर ना उद्या आंबे काढून ठेवू पिकायला. दीदी पण येते म्हणल्या खायला. सीताफळाला ना छोटी छोटी सीताफळं लागायला सुरुवात झालेत. हे बघा, आम्ही भरपूर चांगलं सांभाळले. आल्यानंतर झाडांना असल्या उन्हाळ्यात 12 महिने तर सांभाळतोच. हे कुंभार कोकडा आरडतोय. ही आहे का कुंभार कोकडा. आपले मेले मम्मा मेलीले बाबा. 6:45 वाजलेत, अजून सुद्धा खेळ चालू आहे. अंधार पडतोय आता, अजून नाही पडला, आता पडतोय. जाऊया की. इथे तर ना एक पूर्ण अशी रूम पॅक झाल्यासारखं आहे. एकदम हे बघा, चारी बाजूनं पॅक रूम असल्यासारखं आहे झाडात. जा तू खेळ, जा झोका, जाऊ घरी. पळ, आंबा पाड पडलं. ये लाडू तुला दाखवते. पाड खायला बाळाला माझ्या आवडतंय. घेऊन या. छान आहे ना. वाव, ये चलो. 7 वाजलेत की बाळा. आज आत्या गेले तर कर म्हणा का. चल म्हणत होती सुट्ट्याला, जायला पाहिजे होतं तू. तेच सुट्ट्याला आलते. इथं देवाचं यात्रण दिवसभर आम्ही बसतो. चला चला घरी चला. एक आत्या गेली तर दुसरी आत्या आहे की आपल्याकडं. फोडणीचा भात कोण खाणार आहे. फोडणीचा भात कोणाला खायचा आहे. आत्या होती तेव्हा करायचं होतं. रात्रीच भात करते मला, तुम्हाला भाजी होती म्हणून. हां, भातच करायला. चपात्या केल्या. चला बाहेर, तो गरम होते ती सुगडीच्या जवळ. आजच्या गेले तर करा मला. हिरवी मूग आणि तांदूळ, मुगाची डाळ तांदूळ धुवून घेतलं.
लाल तिखट, छान आहे. मी पुसू का? मग असं पुसत असतात का? निघली तर पाहिजे की फडशी. हे बघ इथं, हो इथं डाग तसंच राहिला. हे बघ, हे बघ व्हिडिओत सुद्धा दिसायला लागलाय पाय दिलेला चिखलाचा. मी पुसू? मस्त असं मुगाच्या डाळीची खिचडी. अचानक पाऊस, टप 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 टप. अचानक पाऊस यायला लागलाय, टप 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 टप. है ना बाळा? वाव, चटई चटई समोआ, चटई.